नमस्कार, RV22 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार, मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर नाशिक शहरात उडाली एकच खळबळ। नाशिकमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना आज रोजी उघडकीस आली आहे। त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की अल्पवयीन मतिमंद मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारतीच्या डगमध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। अल्पवयीन मुलगा मूकबधीर असल्याचा संशयित याने फायदा घेत अनैसर्गिक अत्याचार केले आहेत। ही घटना उपनगर पोलीस ठाण्यातील नाशिकच्या गंधर्वनगरी परिसरात घडली आहे। या घटनेने परिसरासह नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिकची माहिती दिली आहे। पाहूया सविस्तर। ओपनिंग मॅडम डायरेक्टली 6 फ्लोर पासूनच आहे, याला ओपनिंग कुठेच नाही आहे। या ठिकाणी होता, या ठिकाणी येस एक्झॅक्टली उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्वनगरी या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे। सदर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये एक 8 वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता। बिल्डिंगचे जे डक होते त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता। नेमकं कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं, त्याच्यामुळे ADR दाखल करण्यात आलेला होता। आज सकाळी त्याचा PM या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि PM रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या, त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे। उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी 3 टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत।